करतो. धन्यवाद. तेव्हा श्रीकृष्णाचं हे जे नीतिशास्त्र आहे ते खरोखरच आजच्याही काळामध्ये कसं आणि किती योग्यरित्या आपण वापरू शकतो आणि ते किती रेलेव्हंट आहे हे फार उत्तमरित्या डॉक्टर देवळाणकरांनी आपल्याला इथे सांगितलं. मी डॉक्टर बहुलकरांना विनंती करते की त्यांनी त्यांचे विचार इथे मांडावेत. अध्यक्षांनी खरं म्हणजे फारसं बोलू नये, कारण इतकं सुंदर व्याख्यान झाल्यानंतर जो करायचा असतो तो अध्यक्षीय समारोप, त्यामध्ये नवीन काही मुद्दे मांडले आणि समजा आपल्या वक्त्यांच्यापेक्षा वेगळा काही विचार मांडला तर त्याला उत्तर द्यायला परत वेळ असत नाही आणि ते औचित्यपूर्णसुद्धा नसतं. आणि त्यामुळेच मी यासंबंधी फारसं बोलणार नाही. पण काही गोष्टी मला जाता जाता सांगितल्या पाहिजेत. प्रथमतः भांडारकर संस्थेचा मानद सचिव म्हणून हा कार्यक्रम इथे घेतल्याबद्दल प्रथमतःच मी मनोविकास प्रकाशनाच्या संचालकांचे आभार मानतो, कारण त्यांनी खरोखरीच चांगली योजना सुचवली की मनोविकास प्रकाशन आणि भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम घ्यावा. आणि आम्हाला आनंद वाटला अशा करता की प्राध्यापक सदानंद मोरे हे आमचेच आहेत. गेली अनेक वर्ष भांडारकर संस्थेमध्ये ते आमच्या कार्यकारिणीमध्ये आहेत आणि त्यांचं आम्हाला अत्यंत मोलाचं मार्गदर्शन होत असतं. आणि विषय महाभारतासंबंधीचा आहे. आत्ताच प्रास्ताविकात सांगितलं की भांडारकर संस्थेनं जे 50 वर्ष परिश्रम करून जागतिक कीर्तीचं काम केलं ते म्हणजे महाभारताची संशोधित आवृत्ती. आणि त्यानंतर 22 सप्टेंबर 1966ला ह्या प्रकल्पाचा समारोप झाला. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन राष्ट्रपती यांच्या हस्ते. आणि त्यानंतर पुढच्या संशोधनाला चांगली दिशा मिळाली. जगभर या सगळ्या संशोधित आवृत्तीचं कौतुक झालं. आणि एक लक्षात घेतलं पाहिजे की त्यानंतर दुसरी आवृत्ती तयार झालेली नाही आणि ती होण्याची शक्यताही फार कमी आहे, कारण जवळजवळ 1600 पोथ्यांमधल्या 734 पोथ्या निवडून उत्तरेकडच्या दक्षिणेतल्या परंपराचा अभ्यास करून वेगवेगळ्या लिप्यांमधल्या पोथ्यांचा अभ्यास करून अनेक मोठ्या मोठ्या पंडितांनी ही संशोधित आवृत्ती बनवली. आणि त्यामुळे त्यानंतरच्या अभ्यासकांना एक फार मोठं साधन मिळालं. पण त्यापूर्वीही महाभारतावर संशोधन होतं, त्यानंतरही होत राहिलं, आत्ताही चालू राहील. महाभारता विषयच असा आहे की ज्यासंबंधी किती अभ्यास करावा, किती चिंतन करावं ते थोडंच आहे. प्राचीन काळामध्येही या महाकाव्यानं अनेक कवींच्या प्रतिभेला आव्हान दिलं. महाभारतात असं म्हटलं आहे की या महाभारतात जे आहे ते इतरत्र आहे, पण इथे नाही ते इतरत्र नाही. यदि हा अस्ति तदन्यत्र यन्ना यन्ने हा अस्ति न तत्क्वचित. आणि त्याचबरोबर असंही म्हटलेलं आहे की या काव्याच्या आधारावर अनेक लोकांनी, अनेक कवींनी आपली काव्य रचलेली आहेत. त्यामध्ये उपजीव्य आणि उपजीवक असा भाग आहे. जसा मालक आणि नोकर, स्वामी आणि त्याचा सेवक यांच्यात असतो तसा आहे. तर अशा प्रकारे ह्या सगळ्याचा परामर्श ह्या पुस्तकामध्ये डॉक्टर मोऱ्यांनी घेतला आहे. मला स्वतःलाही ते वेगळेपण जाणवलं.
ते अशा करता की महाभारताच्या आधारानं जसं लिहिलं गेलं आहे, प्राचीन काळात रचना झाल्यात आणि विशेषतः भगवान कृष्णाच्या चरित्रासंबंधी वेगवेगळ्या पैलूंवर लिहिलं गेले रचना झाल्यात. त्यांनी आपल्या पुस्तकात सांगितलं आहे की 2 महत्त्वाचे संप्रदाय, महाराष्ट्रातला वारकरी संप्रदाय आणि बंगालमधला संप्रदाय, या 2 संप्रदायांनी कृष्णाच्या चरित्राचं जे काही एक प्रकारचं इंटरप्रिटेशन केलं आहे किंवा त्याच्यासंबंधी लिहिलं आहे, तो संप्रदाय वाढला आहे. त्या 2 वेगळ्या दृष्टी आहेत. वारकरी संप्रदायाची तत्त्वज्ञानात्मक दृष्टी आणि बंगाली संप्रदायामध्ये कृष्णाच्या लीलांवर जास्त महत्त्व दिले, राधाकृष्ण त्यांचं प्रेम याबद्दल. कृष्णासारखा त्यांनी सांगितल्याप्रमाणे महापुरुष मिळणंच अवघड आहे, सापडणं आहे. आणि म्हणून त्याच्या चरित्राचा अभ्यास, त्यांनी जी दिशा दाखवलेली आहे की त्याचं स्वतःचं तत्त्वज्ञान जे महाभारतात अनेक ठिकाणी आणि मुख्यतः गीतेमध्ये सांगितलेलं आहे आणि त्याची कृती यांचा समन्वय, आणि त्याचमुळे त्याच्याशी विसंगत असेल अशा सगळ्या घटना, असं चरित्र हे अगदी टाकाऊ नाही तरी गौण ठरतं. कृष्णाची सुद्धा कथा, अशा ज्या सगळ्या अनेक कथा असतात, आख्यानं असतात, नॅरेटिव्ज असतात, तशी फुलत गेली आहे, वेगवेगळ्या अंगानं फुलत गेली. गमतीचा भाग आहे की महाभारतापूर्वी सुद्धा कृष्णाचा उल्लेख आढळतो. छांदोग्य उपनिषदामध्ये तद एतद घोर आंगिरसः कृष्णाय देवकी पुत्राय उक्त्वा उवाच. तर कृष्णाय देवकी पुत्राय, मला कधी कधी असा प्रश्न पडतो की यशोदेचा पुत्र कृष्ण आणि देवकीचा पुत्र कृष्ण हे दोन्ही एक आहेत का वेगळे आहेत? आता हा सगळा चिकित्सेचा भाग झाला. भारतीय परंपरेमध्ये दुर्दैवाने जी चिकित्सेची वृत्ती होती ती कमी कमी होत होत सरांनी सांगितल्याप्रमाणे देवत्व झालं, श्रद्धावाद बोळा, ईश्वरवाद वाढला आणि ती ईश्वरवादी परंपरा अशा प्रकारे चिकित्सा करू देत नाही. पण चिकित्सकांचा एक संप्रदाय होतो जो मागे सरत आलेला आहे, मागे पडलेला आहे. त्या दृष्टीनं डॉक्टर मोरे यांचं पुस्तक हे अतिशय महत्त्वाचं आहे असं मी म्हणेन. आणि म्हणून ईश्वरी अवताराचा वर भर देण्याऐवजी मानव म्हणून त्याला ईश्वरत्व कसं बहाल केलेलं आहे हे त्यांनी सांगितलं आहे. हे त्याचं वैचारिक चरित्र आहे. आता त्यांनी उल्लेख केला क्षेमेंद्र आणि इतर सगळ्या विचारवंतांचा. महाभारताबरोबरच कौटिल्य अर्थशास्त्र, कामंदकीय नीतिसार, नीतिवाक्यामृत, क्षेमेंद्राचं पुस्तक ग्रंथ, अशा प्रकारे प्राचीन भारतीय राजनीतीचा विकास होत गेलेला आहे. कौटिल्यापेक्षा फार वेगळं त्यांनी सांगितलं नसलं तरी काही काही पैलू आपल्याला जाणवतात. जसा क्षेमेंद्राने आम्हाला प्रज्ञेचा उल्लेख केला आहे. कुठून आला हा शब्द? हा बौद्ध तत्त्वज्ञानामधला प्रसिद्ध शब्द आहे आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे क्षेमेंद्र हा भारतीय परंपरेचा अभ्यासक होता. बोधिचर्यावतार, आपलं बोधिसत्वावधान कल्पलता असा मोठा ग्रंथ त्यानं लिहिला, जो एकमेव ग्रंथ या संबंधीचा आहे. असे वेगवेगळे प्रवाह त्यामध्ये मिसळलेले आहेत राजनीतीमध्ये. आणखी एक सांगितलं पाहिजे, जगच्याकडे दुर्लक्ष होतं कारण माहीतच नाही. बौद्ध परंपरेमध्ये सुद्धा भारतीय राजनीती संबंधी ग्रंथ आहे, तो म्हणजे नागार्जुनाचा रत्नावली. आता बौद्ध तत्त्वज्ञान बरोबर अधिष्ठान ठेवून राज्यकारभार कसा करायचा या संबंधी विवेचन आहे, पण त्याचं प्रसिद्ध उदाहरण सम्राट अशोकाचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला काही ठळक उदाहरणं दिसतात आणि ग्रंथांची निर्मिती दिसते आणि त्यामध्ये महाभारताचा फार मोठा भाग आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, देवळणकरांनी सांगितल्याप्रमाणे प्राचीन भारतीय विचारांच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे. प्राचीन भारतीय राजनीतीशास्त्र हा अभ्यासाचा विषय राहिला नाही. प्राचीन काळात, जुन्या काळातही नव्हता, संस्कृत पाठशाळांमध्येही नव्हता. आणि म्हणून एक गोष्ट मला सांगितली पाहिजे की वाराणसीचे प्रसिद्ध पंडित राजेश्वर शास्त्री द्रविड यांनी आपल्या पाठशाळेमध्ये, सांगवेद विद्यालयामध्ये प्राचीन भारतीय राजनीतीशास्त्र अभ्यासक्रमात विषय ठेवला आणि त्याचे काही ग्रंथही प्रकाशित केले. अशा प्रकारे काही अभ्यासाचा प्रयत्न झालेला आहे. प्राचीन काळातल्या राजनीतीविषयक कल्पना या सगळ्याच दुर्लक्षित झाल्या असं नाही, काही चालू राहिल्या, काही शब्दप्रयोग झाले. साम दाम दंडभेद ह्या तर आता फारच प्रसिद्ध झालेला आहे, कल्पना आहे आपल्याकडे. पण त्या सामदाम दंडभेदाची
चं आचरण कसं करायचं, जरी ही कल्पना असली तरी साम दाम भेद आणि मग दंड हे पाहिजे, हे कृष्णाच्या चरित्रातून आपल्याला समजतं. आणखी देवळणकरांनी सांगितलेला मुद्दा फार महत्त्वाचा आहे की अहिंसावाद, हिंसा आणि अहिंसा. महाभारतामध्ये एक फार सुंदर विवेचन आहे, हिंसा हिंसयोर विवेकः. त्यामध्ये असं सांगितलेलं आहे की हिंसेशिवाय जगणंच शक्य नाही, हिंसेशिवाय समृद्धी होणं शक्य नाही, हिंसेशिवाय राज्य मिळणं शक्य नाही. अशा प्रकारचे विचारही महाभारतात आढळतात. पण कुठल्या विचाराचा पाठपुरावा कधी करायचा हे सुज्ञालाच कळतं, ते चांगल्या तज्ज्ञाला कळतं, विद्वानाला कळतं, ते कृष्णाला कळतं. हे कळणं म्हणजे योग. त्या योगालाच वेगळं बौद्ध परंपरेत नाव आहे उपाय कौशल्य. कुठलं कधी वापरायचं, हिंसा कधी करायची, कमीत कमी हिंसा कधी होईल, कसं करायची, आणि धर्मासाठी अधर्माचं सुद्धा आचरण करावं लागतं, ते सार्वत्रिक धर्माचं रक्षण व्हावं म्हणून. ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. त्याचं भरपूर विवेचन आपल्याला कौटिल्य अर्थशास्त्रात मिळतं. नीती म्हणजे कपटनीती असंच म्हणता येईल, आणि नीती म्हणजे राजनीती. आणि म्हणून अगदी कपट करायलाच पाहिजे असं नाही, पण वेळ प्रसंगी तर ते करावं लागतं. हेही महाभारतावरून आपल्याला दिसून येतं. कौटिल्यानं ज्या विद्या सांगितल्यात त्यामध्ये आण्विक्षिकी, त्रयी, वार्ता आणि दंडनीती असं सांगितलं आहे. त्रयी म्हणजे 3 वेद. वेदांचं काय काम आहे तिथे, त्यांनी फार चांगलं सांगितलं आहे. संवरण मात्रम त्रयी, म्हणजे राजाला जे करायचे ना त्याच्यावर आवरण घालण्यासाठी त्रयीचा उपयोग करायचा, वेदांचा उपयोग करायचा, जस्टिफाय करायचं. अशा प्रकारे अनेक विचार आपल्याला प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये मिळतात आणि त्या सगळ्याचा फार मोठा आधार महाभारत आहे. हे पुस्तक त्यांनी हे प्रसिद्ध केलेलं आहे. सांगितल्याप्रमाणे दुसरी आवृत्ती आहे, तीही लवकरच खपेल. वस्तुतः हा कार्यक्रम संपला म्हणजे संपला असं नाही. खरं म्हणजे हे त्यांचं पुस्तक हे विचारांना चालना देणार आहे. म्हणून मी असं सुचवेन, जेव्हा कधी शक्य होईल तेव्हा या त्यांच्या ग्रंथालाचा आधार घेऊन यासंबंधी काही तज्ज्ञांची चर्चासत्र एक ठेवता येईल. ही एक फार चांगली माझ्या मनात कल्पना आली, म्हणजे अधिक त्याच्यासंबंधी त्या विचारांना उजाळा मिळेल. या ठिकाणी आपण सगळे आलात याबद्दल आपले सगळ्यांचे मी आभार मानतो. तसेच याला चांगल्या प्रकारे प्रसिद्धी दिली वृत्तपत्रांनी, वाहिन्यांनी, त्यांचेही मी आभार मानतो. आणि पुढची सूत्र मी संयोजक यांच्या हातात देतो. एक जाता आता सांगतो, त्याची अनाऊन्समेंट कोणी 2 जुलैला एक व्याख्यान आहे या ठिकाणी. प्राध्यापक अरुणचंद्र पाठक यांचं महानुभावांच्या वाङ्मयासंबंधी, परंपरेसंबंधी व्याख्यान आहे. त्या व्याख्यानाला आपण अवश्य यावं एवढं सांगतो. धन्यवाद बहुलकर सर. तेव्हा श्रीकृष्णाचं हे जे वैचारिक चरित्र आहे ते फक्त डिप्लोमॅट्ससाठीच किंवा फक्त आंतरराष्ट्रीय पातळीवर राजनीतीच्या अनुषंगानेच विचार करणाऱ्यांनाच ते उपयुक्त ठरेल असं खरं तर नाही. कारण जसं सुरुवातीलाच आपण म्हटलं की श्रीकृष्ण हा अगदी तुमच्या माझ्या घरातला आहे. अगदी छोट्या छोट्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा अनेकदा आपल्याला महाभारतातल्या काही प्रसंगांद्वारे श्रीकृष्णानं सांगितलेल्या वेगवेगळ्या उत्तरांमध्ये, वेगवेगळ्या प्रसंगांमधून खरोखर मिळत जातात. आणि हे पुस्तक त्याच्या कृष्णाच्या वैचारिक चरित्राचा ज्यांना एक आस्वाद घ्यायचा असेल त्यांनी जरूर वाचावं. आजच्या निमित्ताने, प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने हे पुस्तक ज्याची 350 रुपये किंमत आहे ते सवलतीच्या दरामध्ये मिळणार आहे. 250 रुपयामध्ये पुस्तक बाहेर उपलब्ध आहे. आणि जसं आत्ता बहुलकर सरांनी आणखी एक आठवण करून दिली ती मी पुन्हा तुम्हाला सांगते. वसंत विनायक ढेकणे स्मृती व्याख्यान होणार आहे सोमवारी 2 जुलैला संध्याकाळी 6 वाजता. डॉक्टर अरुणचंद्र पाठक वक्ते आहेत आणि महानुभव वाङ्मयाचा भूगोल या विषयावर हे व्याख्यान होईल. तेव्हा याही व्याख्यानाचा उपस्थितांनी जरूर लाभ घ्यावा. आजच्या ह्या कार्यक्रमाला आपण सगळेजण आलात त्याबद्दल खूप आभार आपले मनपूर्वक. आणि सगळ्या मान्यवर उपस्थितांचं
मनापासून त्यांचे आभार. धन्यवाद. आपण हा कार्यक्रम इथेच थांबूया.